मारेगावात एससी उपवर्गीकरण विरोधात लक्षवेधी धरणे आंदोलन. भारतीय संविधानाने दिलेल्या हक्कांच्या संरक्षणासाठी तसेच मागासवर्गीय समाजाच्या उपवर्गीकरणाच्या कथित छुप्या षडयंत्र विरोधात मारेगाव शहर व तालुक्यातील आंबेडकरी समाज बांधवांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार दिनांक 26 जून रोजी एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. हे आंदोलन सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक समोर पार पडले. महाराष्ट्रातील सर्व अनुसूचित जाती समाजाच्या उपवर्गीकरण विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थिती दर्शविली. या आंदोलनाचे प्रमुख नेतृत्व मारेगाव शहरातील विलास रायपुरे, गजानन चंदनखेडे, चंदू बहादे, ज्ञानेश्वर थोपटे, गौतम दारुंडे, सुधाकर भगत, ज्ञानेश्वर पाटील, हेमंत नरांजे, संजय दारुंडे, विनय डोहणे, सुदेश तेलंग, गुलाबराव नगराळे यांच्यासह तालुक्यातील विविध गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले. संविधानिक हक्क अबाधित ठेवण्यासाठी आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर एकजूट दाखविण्यासाठी हे आंदोलन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. तसेच मारेगाव तालुक्यातील सर्व आंबेडकरी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करण्यात आले. छुप्या षडयंत्राविरोधात तमाम आंबेडकरी अनुयायी मारेगाव तालुका आणि शहरच्या वतीने एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि तमाम उपासक उपासिका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 26 जून 2026 रोज शुक्रवारला सकाळी ठीक 10 वाजता महाराष्ट्रानं ज्या SC 56 उपवर्गीय जातीचं उपवर्गीकरण करण्याचा छुपा षडयंत्र आणि डाव आखलेला आहे, ते षडयंत्र हाणून पाडण्यासाठी एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही तमाम उपासक उपासिका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायी या उपवर्गीकरणाचा तीव्र विरोध करतो.